थेओरेटिकल ना तेवढं पण ते पण इम्पॉर्टंट आहे असं मला पर्सनली वाटतं. हो. आता समजा यांनी प्रॅक्टिकली ते सगळं शिकलं तर ते फ्रीमध्ये उतरवू शकतात. 100% मी स्वतः पण प्लीज केलं होतं. जे प्रॅक्टिकलमध्ये करतो जे आपल्या ओन वर्ड्समध्ये तुम्ही एक्सप्लेन करायचं फक्त बेसिक सिम्पल स्टेप्स लक्षात ठेवायचे बस. आणि जर ते तुम्ही प्रॅक्टिकली केलं तर तुम्ही थेअरीला आरामात उतरवू शकता. आणि ते खूप इझी आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या बुकमध्ये सगळं वाचायचं आणि पेपरला उतरून करायचं त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली करा आणि थेअरीमध्ये उतरा. इट इज व्हेरी सिम्पल. एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे करतोय ते तुमच्यासाठी करतो. त्याच्यातून पैसे कमवणे खूप छान केलं पाहिजे. सर त्याच्या बॅकग्राऊंडचे आहे त्याच्यामुळे सरांनी जास्त गोष्टी समजू शकतात. कारण ते धंदा करतात. एवढा चांगला हेल्पफुल फ्रेंड आहे तुम्हाला इथे, गायडन्स मिळतं तुम्हाला ह्या त्यांच्या अंडर. म्हणजे आज त्याला फील होते ना की या सरांचा माझा समाज पहिला आवडला तेव्हा किती अजून कुठे असतो. आता आमचा प्रयत्न काय असतो आणि आपले नॉलेज फर्स्ट इयर सेकंड इयर आम्ही यांना शिकायला बोलतो. जर मेहनत केलीस ना तर विथ द हेल्प ऑफ सर त्याचं आयुष्य खूप चांगलं होईल. सर सगळ्यांसाठी खूप छान दिली. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही चांगले ना तर तुमच्याशी सगळे चांगले, पण तुम्हीच जर वाईटासारखं वागायला लागला तर कोणालाही वेळ नाही तुमच्या मागे वेळ व्हायला. मला चर्चेत खूप गोष्टी काही समजल्यात, पण सरांनी आमच्या अपरोक्ष म्हणजे आम्ही कॉलेजमध्ये तुमचे आई बाप होतो, इथे तुमचे सर आई बाप आहेत आणि जसं समजावून सांगितलंय त्यांनी
याचं उत्तम उदाहरण म्हणजे काशीद आणि प्रिया, बरोबर की नाही? जे सरांनी नंतर तुम्हाला काउन्सिलिंग केलं, समजवलं आणि खरंच तुम्ही ऐकला. आम्हालाही त्याचं खूप कौतुक आहे. ज्या दिवशी तुमचा आम्हाला एकही फोन आला नाही, ज्या दिवशी तुमची तिकडनं एकही तक्रार येत नाही आणि ज्या दिवशी तुमच्या पेमेंटच्या लिस्टमध्ये प्रत्येक वेळेला 7,000 रुपये स्टायपेंड दिसतं, तर तुमची जी काय कामाची जी आता हाऊस आहे किंवा तुम्ही जे कामाप्रती जे डेडिकेशन देताय ना, त्याला दिसतंय ना त्यातून. सो त्याच्यासाठी आमच्याकडनं तुम्हाला खूप शुभेच्छा. खूप चांगलं करताय. तर आम्हाला असं सांगायला आवडतंय, ऐकायला आवडतंय आणि आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा ते सांगू की आपल्यासाठी कोणी जे टाळ्या वाजवाव्या, हेच आपल्याला अचीव्ह करायचंय. तुम्ही इथे ना आयुष्यात नुसतं पाटा टाकायला नाही आलात, मोठं व्हायचं. आणि सरांचा या इंडस्ट्रीतला अनुभव पाहता मी 100% सांगतो, इथला प्रत्येक विद्यार्थी ना योग्य ठिकाणी जाणार. तर अशा सरांबरोबर जर आपण सोबत राहिलात तर मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो, तुमच्यासाठी खूप चांगल्या चांगल्या अपॉर्च्युनिटीज इथेही आणि इतरत्रही ओपन होतील. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की ट्रेनी ITs नंतर OJT असतात, OJT नंतर ऑन रोल असतात. पण काही ट्रेनीजचा परफॉर्मन्स, त्याचं बिहेवियर हे बघून आम्ही OJT स्किप करून त्या ट्रेनीजला OJT न घेताना डायरेक्ट ऑन रोल ऑफर करणार. सर्व त्यांचा परफॉर्मन्स आणि त्याच्या बिहेवियरवर बेस्ड. असं कधी होत नाही की आम्ही डायरेक्ट ऑन रोल घेतो. फ्रेशर येऊ द्या किंवा एक्सपिरियन्सवाला येऊ द्या, ट्रेनिंग करून द्या. इंटरव्ह्यू जसा क्रॅक करेल आम्ही तसं घेतो. पण काही ट्रेनिंगने आम्हाला असा परफॉर्मन्स दिलेला आहे की आम्ही एक स्टेप स्किप करून त्यांना ऑन रोल घेतो. तरी तुमच्या हातात आता 2 महिने आहे, 2 महिन्यात तुम्ही परफॉर्मन्स हे जे सर सांगताय तर हे आपल्यासाठी, हे माझ्यासाठी पण नवीन आहे. म्हणजे मला कधी ताजमधून सुद्धा ना अशी कधी संधी उपलब्ध नाही झाली. तर ताजमध्ये काय होतं, IT मग तो किती चांगलं करत असेल तर JT आणि मगच ऑन रोल. म्हणजे त्याचं जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर तुमचे सिनियर्स बघा, आविष्कार साळवी, म्हणजे ते खूप छान करतो तो. परंतु आजही आहे ना तो, म्हणजे म्हणतात JT करून झाल्याच्या नंतर आज ODCच करतोय. पण कधी ताजने असा विचार नाही केला त्याच्या बाबतीत की जो विचार सरांनी केलाय की आम्ही त्याचं JT स्किप करून आम्ही डायरेक्ट तुम्हाला जॉब रोल्स वरती घेतोय. हे ताजमध्ये होऊ शकलं असतं. म्हणजे आमचा एक विद्यार्थी आहे त्यांच्याच बॅचचा, इव्हन हे सुद्धा, म्हणजे आमचा आयुष आहे किंवा साहिल आहे, या विद्यार्थ्यांनी ताजमध्ये 1-1 वर्षाची JT केलेली आहे, बरोबर की चूक? आणि ती JT केलेली असताना सुद्धा त्यांना अजून ती अपॉर्च्युनिटी मिळालेली नाही. मी आता गुरु सरांशी या दोघांबद्दल बोलत होतो आणि सर बोलले लगेच पाठवून द्या मला बायोडेटा. तर हे का, म्हणजे तुम्हाला ना अशी लोक भेटले तिथे, असे व्यक्ती भेटलेले आहेत की आपलं फक्त ना शब्द टाकायची खोटी, ते लगेच तुम्हाला, अरे तुम्ही फक्त सांगा ना सर कुठला विद्यार्थी, हा ना चल ठीक आहे, तो बायोडेटा पाठव, आपण करून घेऊ तो सर. म्हणजे ही खरंच खूप छान आहे तुमच्यासाठी आणि ही अशी संधी.
ट्रेनिंग? 10 महिने. आता पुढे काय ठरवलंय अजून इथे करायचे कंटिन्यू? किती वेळ आता मग तू आता इथे आहेस अजून? कधी? मे जून पर्यंत आहेस ना? जॉब वगैरेचं काय? मला काही problem नाही. अप्रुव्हल घ्या, शेवटी त्यांची फॅमिली पण आहे ना असं. आणि फर्स्ट आम्ही तुम्ही तुषार सर तुम्ही बोला आणि मग सांगा मला सरांशी डिस्कशन करेन मी कसं काय आहे. काही असेल मोकळे मनाने तू बोल त्यांच्याशी, सरांशी पण बोल, घरच्यांशी पण बोल. हां. आमच्याकडनं तुम्हाला कुठेही अडवणूक नाही.